कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई। 1,46,000 देशी दारू साठा जप्त, एक अटक तर एक फरार। अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 1,46,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 3 जुलै रोजी कोल्हापूर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नावेड येथे नाकाबंदी करण्यात आली। यावेळी वाठोळा शुक्लेश्वर येथून मोटारसायकलवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2 संशयितांना अडविण्यात आले। पोलिसांना पाहताच मागे बसलेला रोशन बंडू भटकर हा फरार झाला, तर मोटारसायकल चालक राहुल लालाजी थोरात याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान 180 मिलीच्या 48 बाटल्यांच्या 7 पेट्या देशी दारू किंमत 26,880 रुपये तसेच 1,20,000 रुपयांची बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली। या प्रकरणी दोन्ही आरोपींसह वाठोळा शुक्लेश्वर येथील परवानाधारक देशी दारू दुकानाच्या मालकाविरुद्धही विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार ठाणेदार डॉक्टर अनुप वाकडे यांच्या पथकाने केली।